की बाळा, छोटंसं काम सांगू तुला? आपल्या बागेत ना जास्वंदाचं झाड आहे, जरा पूजेसाठी मस्त फुलं तोडून आणशील? आण. हॅलो बाबा. काय ग अबू? अगं तुम्ही गेलात ते गेलातच. मला वाटलं तासाभरात परत याल. तिकडचा माहोल बघून प्लॅन बदलला की काय? म्हणजे खड्यांची तज्ञ होण्याऐवजी खडे विकणाऱ्यांची सून होऊन सेटल व्हायचा विचार दिसतोय. अबू काय झालं? हॅलो, अगं मी काय विचारतोय? बाळा, अगं काही प्रॉब्लेम झालाय का? अगं तू बोलत का नाहीयेस? तू तू एक काम कर, दादाला फोन दे. चल. बाबा काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं मग बोलत का नव्हतीस तू? अहो तो मोदक खात होते म्हणून. अरे वा, म्हणजे गेल्या गेल्या मोदक वगैरे. वा 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 वा, म्हणजे तिथलं वातावरण अगदीच छान असणार. तुझी आई म्हणत होती की तू तुझा लकी ड्रेस घालून गेलीस, मी दिलेला. हो, तो ड्रेस तर खूपच लकी ठरला बाबा. पण मी आता साडीत आहे आणि अगदी भरजरी, अगदी घाडगेंच्या परंपरेला शोभेल अशी. अहो माईंनी दिली, त्यांनी त्यांचा हार सुद्धा दिला. बाबा खूप चांगली आहेत मनाने इकडे माणसं. ते असो, ते सगळं आटपा आणि तुम्ही लवकर घरी या. हे बघ, तिथे रमायची काही गरज नाही. तुला काय लग्न करून त्या घरात जायचं नाहीये, नाही का? हो. बा बाय बाबा. अक्षय, हाय. काय झालं? तू नाही, काही नाही. ये ना, ये ना, ये ना, ये. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम तुला झाला ना माईमुळे. तुला साडी नेसावी लागली तुझी इच्छा नसताना. नाही ठीक आहे, तसंही प्रत्येक दिवस आपल्याला हवा तसाच जातो असं नाही ना. पण अक्षय, या घरात कुणालाच आपल्या मनासारखं वागता येत नाही का रे? नशीब मी या घरात लग्न करून येणार नाहीये. मला या सगळ्याची सवय नाहीये. अरे सॉरी, पण मी काही तुलना करत नाहीये. पण माझ्या घरचं वातावरण खूप मोकळं आहे, म्हणूनच मे बी आम्ही सगळे एकमेकांशी खूप जेन्युइन वागतो. काय बघतोय? चल. याराचा अवघड आहे या घरात. अवघड तर माझं पण आहे ग. पण काय, लग्न करायचंय ना कियाराशी, म्हणून सगळं सहन करतोय. एकदा का नोकरी मिळाली, लग्न झालं ना की मग इकडनं निघणार. नोकरीवरून आठवलं, मी त्यांना कॉल केला होता नकार द्यायसाठी. पण गणपतीच्या सुट्टीमुळे कोणी नाहीये ऑफिस मध्ये. मी हे 1.5 दिवसाचे गणपती गेले की त्यांना कॉल करून कळवेन. थँक्स नाही म्हणणार मी तुला वारंवार, बट सॅल्यूट. हाय. वाव, क्या बात है. मस्त आलाय यार, एकदम मेड फॉर इच अदर वाटतायत काय? आहेतच ते मेड फॉर इच अदर. अक्षय, अक्षय खांद्यावर हात ठेव, खांद्यावर. ग्रेट आयडिया. हो ना? हो. ठेव ना. अरे अक्षय. हे नाही रे दादा. अक्षय. अरे नको रे, ठेवून येत. माई. हे स्माइल. कमाल कमाल. अक्षय एक मिनिट, आयडिया करू. ठेव. हा, दुसरा हात इकडे. येस, मस्त. स्माइल दोघे. स्माइल. अरे चला इकडे या, फोटोची तयारी झाली. या या, चला चला चल 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 चला. चला ऍडजस्ट फोटो. हो हो, चला पटकन दोघे. फॅमिली म्हणजे अण्णा बसा तुम्ही पटकन. तू उभी राहा इकडे. शामू एक मिनिट, टायमर लावतो. चला या, ऍक्ट्रेस वा सगळ्यांनी.
येस रेडी. थांबा थांबा थांबा, मी राहिलो ना फॅमिलीतला माणूस. अगो बाई, या, एक मिनिट. हा अरे हो इकडे. कमाल आहे. अमृता, जा पुढे जा बेटा. हा, जा जा जा, पुढे जा. हा. अरे हो. गणपती बाप्पा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची तुझी तुझी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंदुराची कंठी घडके माता फळाची जय 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 मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामनामूर्ती जय देव जय फळा फुलोरी कोमळा चंदनाची रुटी विघ्नेश्वरा हिरे जडित मुकुट शोभ शोभया दुर्गुंडी मुकुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव दास रामाचा वटपाडे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवर्धना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव कालीन लोटांगण वंदीन शरण पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे आई नमणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे बाबा मोरया रे मोरया रे बाबा मोरया रे मोरया रे बाबा मोरया रे मोरया रे बाबा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती देवा स्थानि धर्माणि आत्मयासन्न ते अनाकं महिमाना सचंद्र यंत्र पूर्वे साध्याः सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वयुष आन्तादा परार्धात् पृथिव्यै समुद्र पर्यन्ताया विश्वे देवा सभासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. घ्या घ्या. हो बाई, अगदी मनापासून सांग, तुम्ही सगळे खूप छान आहात. आमची अमृता इथे सुखानं नांदेल. सावकाश सावकाश सावकाश. हळू अरे. आपला फोन गंमत केली अरे. बघ बघ, सरप्राईज आहे. माई आवडलं ना?
तू पण बघ ग. हे इतक्या लेवल पर्यंत एखाद्याच्या खासगी आयुष्यात कसे काय घुसू शकतात? माई, खरंच मानलं तुम्हाला. हे असलं फक्त तुम्हालाच सुचू शकतं. ये दे तिला. आई बाबांसाठी दिलाय बरं का प्रसाद. आणि आता उद्या विसर्जन झालं की आपण तयारीला लागूया. हो, हे म्हणजे अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात माई. हो ना. आणि आम्हाला सुद्धा घाई झाली. कधी एकदा म्हणजे हा लग्न सोहळा पार पडतोय. आम्हालाही घाई झाली अहो. अमृता आमच्या घरी सून म्हणून कधी येते याची. काय निरोप घेणं जमत नाही वाटतं. काका, काय आमचं लग्न जरी झालेलं नसलं ना तरी आता तुम्हा दोघांची काय अवस्था आहे हे न कळण्यात कमी काही हा नाहीये. बरं चालू दे चालू दे. अगदी व्यवस्थित निरोप घ्या बरं का एकमेकांचा. हो प्रभूने. भिंगे साहेब नमस्कार नमस्कार. काय आज इकडे कशी वाटवाकडी गेली? तुम्हालाच भेटायला आलोय. बोला ना. बरं ते माझे पैसे कधी देणार? अहो पैसे द्यायचे तुम्हाला. अहो पण किती दिवस झाले? तो तुम्हाला इकडे. अहो पण हे बघा काहीतरी वेळ असते. हो देणार म्हटलं ना मी. मग देणार म्हणजे देणार. कियारा. हॅलो. अक्की इथे बघ ना. अरे मागे. ओ ऐका ऐका ऐका. अहो पण किती दिवस झाले? नाही नाही अक्की एक मिनिटही नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय मी. अक्की प्लीज डोंट लिव्ह मी यार. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अँड आय एम नॉट गोइंग टू लिव्ह यू. वाव, अगदी शाहरुख. इथे धडधडतंय ना ते माझं नाही, तुझं हृदय. माझे 3 लाख रुपये कधी देणार? हो देणार आहे. व्याजात सकट देणार आहे. बरी गाडी तुम्ही घेतली? काय बोलताय? नाही तुमचं काय हो, मी पामर माणूस आहे. हे आमचे जे होणारे जावई आहेत ना त्यांची गाडी आहे ती. अच्छा जावयांची गाडी आहे. मग त्यांच्याकडून वसूल करतो मी. त्यांच्याकडनं कशाला? नाही नाही मी त्यांच्याकडून घेतो ना. थांबा ऐका ऐका ऐका. तुमचे पैसे मी देणार आहे. त्यांच्याकडे कशाला जायचं? पण कधी देणार? अहो वेळ द्या. हे बघा तुम्ही ना मला 1 2 3 आहे दीड दिवस. दीड दिवस नाही हो. दीड महिना. अहो 1.5 महिना खूप होतोय. दीड महिना फक्त द्या. तुम्हाला व्याजा सकट पैसे परत करतो. आणि टेन्शन घ्यायचं ना. मी शब्द दिलाय ना. किती दिवस? काळजी करू नका. मी सगळे योजनेप्रमाणे काम कर. आता बोलूच नका काय. अच्छा चला तुम्ही वाट बघतात ना लोक तुमचे. टाटा बाय बाय. अमू चला घरी जायचंय ना. हो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अरे जावई बाबू कुठे आहेत?
चला ना काका जाऊया. अगं चल ना मग, तू येतेस ना. हा, बरं. जाऊया. चल. आई दरवाजा उघड ना. आई अगं अमृता किती आरडाओरडा करतेस, जरा धीर दे बाई तुला. आई मला एक पिन काढून दे ना प्लीज पटकन. अमृता अगं काय सुंदर दिसते ही साडी. पण जाताना तर तू ड्रेस घालून गेली होतीस ना. गाडग्यांनी दिली काही साडी. हो आता तुम्हाला प्लीज पिन काढून दे. त्याचा तू थांब ग बाई जरा. आई कसला अवतार दिसतोय हा. अवतार काय, अगं काय सुंदर दिसतेस. मला ना आता तुझी दृष्टच काढली पाहिजे बाई. कमाले अगं. श्रीमंतपतीची राणी मग थाट काय हो पुसता. माई साहेबांनी दिलीये. काका प्रत्यक्ष देवाने जरी दिली ना मला ही साडी तरी मी अख्खा दिवस ही नेसणार नाहीये. अमृता अमृता. अमृता ग थांब ना, ए, अमृता. आत्याला बघू दे ना. अमृता अगं आत्याला तरी बघू दे. दादा अरे असं काय करतोस. कधी आलीस मला कळलंच नाही. पण मोठा लग्गा लागलाय बरं का आपल्या अमृताला. हे लग्न माझ्यामुळे जमलेलं आहे. हे कसं काय. बघ ना, अरे ते खड्याचं प्रकरण झालं आणि अमृता त्यांच्या मनात भरली. गप्पा बस. काय? तो खड्याचा विषय आता परत काढायचा नाही, नाहीतर ती गाडग्यांच्या मनातून उतरेल. हो का. हो. पण क्रेडिट मात्र मलाच मिळालं पाहिजे बरं का दादा. हा लक्षात ठेवा मधुरा. नाही म्हणजे लग्नाच्या वेळेला मान सन्मान सगळं अगदी मला रितसर मिळाला पाहिजे. करा. हो हो सगळ्यांचं सगळं करायचं. अगं अशी काय करतेस. खारी आण ना पिशवीतली. हो आणते. हा वंस पण आपल्या अमृताला अगदी सोन्यासारखं स्थळ मिळालं नाही. हो खरंय खरंय. श्रीमंतपतीची राणी मग थाट काय येतो पुसता. ऐकलं? श्रीमंतपतीची अगं बाई, राणी मग थाट काय येतो पुसता. आता बरं वाटतंय मला. नाहीतर मगाशी वेड लागला असता. खारी चहा क्लासे गट्ट्या. हो ना. ए मधुरा अगो अगो बाजूला बाजूला बाजूला. अगो काय चाललंय काय तुझं. हा तू काय स्वतःची खरेदी सुरू केलीस की काय. हा एवढी भारी साडी. ए मधुरा यापेक्षा भारी साडी पाहिजे मला. ऐकतेस का तू जरा. हे बघ ऐक ऐक हे बघ, ही साडी तिची नाहीये, तिकडनं आली आहे. तिकडनं माई साहेबांनी दिली आहे. अरे पण काय सांगतो काय झालं. म्हणजे ही घाडग्यांच्याकडे गेली होती अमृता आणि ती जाताना ड्रेस घालून गेली. आता घाडग्यांची सून ड्रेस मध्ये चालेल का मला सांगतो. मग त्यामुळे मग माई साहेबांनी तिला आतमध्ये नेलं. ही साडी नेसवली भारीपैकी, दागिने वगैरे घातले. हा घाडग्यांची सून. काका अजून मी घाडग्यांची सून नाहीये. अगं होशील, त्याच्यात काय एवढं. 4 विधी व्हायचे तेवढे बाकी. कालचा निरोप समारंभ पाहिला मी तुमचा. बाई अरे दादा दादा बाजू बाजू हो बाजू. अरे असू दे रे. भाई अमृता आता तू असं म्हणू नकोस. हा हे दागिने सुद्धा त्यांनी दिले. हो त्यांनीच दिले आहेत. हो अरे काय सांगतोस काय. कायमचे दिले म्हणजे लग्नाच्या आधीच. त्या हे जरी त्यांनी दिले असले तरी ते मला त्यांना परत करायचं. अगं
कर्म दरिद्रीपणा करू नकोस हा अमृता. हा एवढी समोरून लक्ष्मी येते तर परत कशाला द्यायचंय? तुला नको असतील तर मला सांग, मी घालेन. हा हौस. आत्या ते परत करायचं. पण कशाला परत करायचे? 4 दिवसांनी लग्न आहे तुझं. माझं लग्न झालंय का अजून? अगं पण लग्न होईल. लग्न झालंय का? 4 दिवसांनी होणार आहे. तुला जर इतकी हौस असेल ना तर ही साडी छान पैकी तू घडी कर. मी हे कपाटात ठेवून येते. मी जरा गप आत ठेवून येतो. आला बाई अक्षय शेवटी. आरती ठेवती आरती तिकडे. आई ती कुठचीच गोष्ट घेत नाहीत घाडगे, अगदी आरतीचे आशीर्वाद सुद्धा. जे आरती करायला हजर होते त्यांनीच आरती घ्यावी. वसुधा झाली ना आरती? हो 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 हो. पानं घ्या, जेवणाची तयारी करा. मृदुला, तुला वेगळं सांगायला हवंय का? का असं वागतोस तू बाळा? या घराचे नियम शिस्त सगळं विसरलायस का तू? तुला माहितीये ना अण्णांना नाही आवडत हे सगळं. त्रास होतो अरे त्यांना. तुझ्या या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास होतो, प्रत्येकालाच. आणि मृदुलाला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. तुझ्यामुळे तिला बोलणी खावी लागतात. निदान तिला होणाऱ्या त्रासाचा तरी विचार कर. नको वागूस बाळास. मला माहितीये तू कुठे गेला होतास, कशा करता गेला होतास. मी नाही विचारणार तुला. मला माहितीये बाळा, अमृताला सोडून द्यायला इतका वेळ नाही ना रे लागत. हे बघा, मी जे काही करतोय ना ते तुझ्या हिताचंच करतोय, तुझ्या भल्यासाठीच करतोय. मला माहितीये तुला आता माझा राग येत असेल, पण विश्वास ठेव, तुझ्या भल्यासाठीच करतोय. आणि आम्ही दोघं फक्त निर्णय घेत नाही तर अंमलातही आणतो. नको असं वागूस बाळा. आणि ह्या सगळ्यावर आपण सकाळी बोललो होतो, तरी तू पुन्हा तीच चूक करतोयस. शांत डोक्याने सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. पुढे जाऊन तुलाही पटेल. झालं गेलं विसरून जा. हातपाय धु, देवबाप्पाचं दर्शन घे आणि फ्रेश होऊन ये.
माझ्या बाळाला सुबुद्धी दे. केव्हाची गेलीये अमृता, अजून पत्ता नाहीये या पोरीचा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हो हो दादा, अरे प्रसाद हे काय ठेवलंय, घे प्रसाद घे. अरे प्रसाद घे, तू पण घे, तू पण घे, तू पण घे. अरे अरे भरवते मी तुला चांगली. काय ग अमृता, अगं किती वेळ? देशपांड्यांकडेच होतात ना? इतका वेळ लागतो का दर्शन घ्यायला? हिच्यामुळे. माझ्यामुळे काय? काही इतकं बोर करत होती ना आत्या, तरी मी तिचा पदर खेचून चल चल म्हणत होते, पण नाही. तिला घाडग्यांच्या श्रीमंतीचं कौतुक सगळ्यांना सांगत बसायचं होतं. अगं म्हणजे काय करणारच ना. अगं आपल्या अमूला एवढं मोठं श्रीमंत घराणं मिळालंय, मग कौतुक नको का करायला? अगो पैसा अडका दागिने नुसतं ओसंडून वाहतंय. मग कॉलर टाईट करून सांगायला नको काय? अगं आत्या, तुला जर कॉलर टाईट करायची आहे ना, तर ती माझ्या कर्तृत्वाने असू दे. घाडग्यांच्या श्रीमंतीवर काय मिरवायचंय? मग काय झालं त्यात? अरे मिरवायलाच पाहिजे. तू एक दिवस मालकीण होणार आहेस त्या सगळ्या वैभवाची. काका आता प्लीज तुम्ही सुरू करू नका. दुपारपासून काही कमी आहे का? ती भरजरी साडी, दागिने आणि पंचपक्वान्नाचं जेवण. बाबा लिमिट क्रॉस झाली हो आज. बस चल, तांदूळ निवडून दे, खिचडी टाकूयात. स्वयंपाकातलं शिक काहीतरी, नाहीतर त्या माई साहेब माझा उद्धार करतील. आई नाही ना प्लीज, स्वयंपाक शिकायचा माझा मूड नाहीये. वरण भात खायचा तर अजिबात नाही. आपण एक काम करूया का? आपण चायनीज खायला जाऊया. हो चालेल चालेल, चायनीज चालेल. चायनीज नको बाई, कुठलं पाणी आणि काय काय घातलेलं असतं, नकोच. अरे काय मधुरा, आत्या ती आत्ता इथे म्हणते आणि तिकडे जाऊन प्रॉपर खाते. काय ग, मी कधी खाल्लं? तू एक काम कर, निघायची तयारी कर. आपण सगळे गेलो ना की आपोआप आपल्या मागे मागे येईल. अहो तुम्ही पण. बर बर बर, चला चला चला. आज आपल्या अमूची इच्छा आहे ना चायनीज खायची, पुरी करून टाकूया. आणि काय आहे की एकदा ती घाडग्यांच्या घरी गेली की तिला ही असली खादाडी करत फिरता येणार नाही ना. काका घाडगे पुराण बंद करा ना प्लीज. अगे चायनीज पुराण चाललंय. कसलं जोक मारतो रे घालडे. नाही पण मला चायनीज खायचंय, शेजवान चटणीत सगळं खायचंय. चटणीचं अपसव्य कोणी वाटलं? घरात सणासुदीचे दिवस सुरू आहेत, सुटकाचे नव्हे. वाटलीच कशी ही चटणी उजवीकडे? सॉरी अण्णा, माझ्याकडनं चूक झाली. वसुधा, तुला माहिती ना भाग्यश्रीला काही जमत नाही, कशाला तिला पुढे पुढे करतेस तू? अहो काय चाललंय तुमच्या राज्यात? अशा छोट्या छोट्या चुका व्हायला लागल्या ना तर मोठ्या गोष्टींचा डोलारा हलायला वेळ नाही लागणार. तुम्ही आधी शांत व्हा बघू. मृदूला तुमचं पान तयार करून देते ना आता. सांगेन मी तिला, नाही तिच्या आता लक्षात राहत. तुम्ही आता प्रसन्न मनाने जेवा बघू सगळेजण. अन्नावर राग काढू नका. चला सुरुवात करा. आता यापुढे जरा लक्ष ठेव आणि सांगू ते ऐकत जा जरा. सॉरी सॉरी. घरातले कुठलेच नियम लक्षातच राहत नाहीयेत तुझ्या. अक्कल कुठे घाण ठेवलीये परमेश्वरच ठाऊ. आरतीला आला नाहीस, जेवायला वेळेवर हजर नाहीयेस. आता आलायस तो भर पंक्ती तसा केस पुसत. चांगलं नाव काढतोयस घाडग्यांचं. बसा आता जेवायला. तुमचे हक्क थांबले, सुरू करा. चल बस आता जेवायला. भूक नाही मला.
जेवणावर राग काढू नये, थोडस खाऊन घे. काही नागदुऱ्या काढायची आवश्यकता नाहीये. त्याला नसेल जेवायचं नको जेवून दे. अरे काटामध्ये येतच नाही. अरे आत्या हे बघ, हा असा फोक घे आणि हे नूडल्स त्याला असे राऊंड राऊंड गुंडाळ. नाही नाही बाई, मला नाही असं नाजूकपणाने खाता येणार. असा मोठा घास घेऊन असा मगच समाधान वाटतं. या दादा आहेत का तुझ्या पानात? काय आहे? मंचुरियन आहे, मंचुरियन. अगं दिलाच तुम्ही तुला बघ. मस्त. अगं मधुरा, तू ते किती वेळ ते हाट आणि सार पीत बसलेत. आणकडं आत्या, त्याला सार नाही सूप म्हणतात. तूप आहे ते. तुला ते सगळं अख्खं ओतून घे त्याच्यात. अरे तू काय मागवलंय तरी काय निरंजन? अजून आलं नाही ते. अगं सांगितलंय येतंय माझं. तोपर्यंत तू हे का? अगं नको, अरे येईल ना माझं. थांबा, मी बघून येते. तुमची ऑर्डर अगं येईल, ऐक ना. बघू घे ना, घे घे घे. हा कसं लागतंय? आलं नसतं. बरं, बघू तुझं काय. तू शेजवान चटणी घातली वाटतं. हे तुझं राहू अरे दे. हो रे. तुमचं चालू द्या, मी बघतो. अरे तुमचं चालू द्या. बर ठीक आहे. तुला शेजवान चटणी. तुम्हाला सूप हवंय? हे बाळा, कधीपासून तुला विचारून म्हणतोय काय तिकडे तुला साडी काय दिसवली, शाही हार काय घातलाय, सगळं काय? ऍक्च्युली सगळं माईंच्या सांगण्यावरून झालेलं. पण त्याने अहो बाबा, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाहीये. बट मी अक्षय आणि कियाराचं प्रेम बघितलंय. खूप परफेक्ट आहेत ते एकमेकांसाठी. मी तर प्रे करते की त्यांचं लग्न लवकरात लवकर व्हावं. आणि मला खात्री आहे की अक्षय कियारा बरोबरच लग्न करणार आहे. तुझ्या मनासारखं. जेवण झाली की शतपावली करा रे. आज आडवं तिडवं जेवण झालंय, पोट नकोत बिघडायला. उद्याही गोडाचं जेवण आहे आणि परवापासून तर घरात कार्य आहे, तेव्हा तब्येती ठणठणीत हव्यात सगळ्यांच्या. काय दिनकर? हो. आणि अक्षय, आता जरा अनंतासारखं जबाबदारीने वागायला शिक रे. गृहस्थाश्रमी व्हायचंय आता तुला. थिल्लरपणा पुरे झाला. अहो, वागेल तो नीट, वागेल. पाण्यात पडलं ना की माणूस आपोआप पोहायला शिकतो. हो, तसंच लग्न झालं ना. त्याला सावध राहण्याचा इशारा देणं हे कर्तव्य आहे माझं. लग्नापूर्वी जबाबदारीसाठी सावध राहण्याचा इशारा द्यावा लागतो नवरदेवाला. आणि म्हणूनच लग्नापूर्वी शुभमंगल सावधान म्हणतात. आणि अक्षय, आजच्या दिवसापर्यंत ज्या बेजबाबदारपणे तू वागत होतास, तो बेजबाबदारपणा आता विसर्जनाबरोबर समुद्रात सोडून ये. सगळं विसरून जा. उद्या गणेश विसर्जन झालं की परवा हळद आहे तुझी. नैवेद्य दाखव. झालं ना ग सगळं बरोबर? आता ही शिदोरी दे पप्पाच. यथाशक्ती सगळं केलं रे बाबा. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ कर आम्हाला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये. आम्ही सगळे तुझ्या आतुरतेने वाट पाहतो. माझ्या लेकरांना सुबुद्धी दे.
ती कापराची डबी घेतलीस? ऐक कापराची डबी घे. काय काय धांगड धिंगाड चाललंय हा. नाही आज ना यांना धडाच शिकवतो मी. अण्णा अहो काय चाललंय तुमचं? नाही अरे पण काय ह्याला काय पद्धत आपल्याला उशीर होतोय इकडे. हे बघा तुम्ही मध्ये येऊ नका. मला माझी टेलिफोन डायरी द्या. आता जाऊ दे आपल्याला उशीर होतोय. फोन दे. शर्मिष्ठा माझी टेलिफोन डायरी आण. तुम्ही तरी सांगा. नाही आज काहीतरी अहो तुम्ही काय करताय? उशीर होतोय आपल्याला इथे. अगं आणखी लवकर जरा. हळूहळू आधी ऐका तो आवाज ना तुझा आवाज. हॅलो हॅलो. हो अण्णासाहेब घाडगे बोलतोय. हो धन्यवाद आवाज ओळखल्याबद्दल. अहो हा नको असलेला आवाज आहे ना त्याच्याबद्दल कंप्लेंट करायची आहे तुम्हाला म्हणून तुम्हाला फोन केला. हा ऐकू येतोय ना तुम्हाला आवाज? हा बघा आमच्या इथे खालती रस्त्यावर हे ढोल ताशे हा डीजे काय दणदणाट चालवलंय यांनी. आणि बघा ती कसली विभत्स गाणी लावली आहेत. हे हिडीस नाच करतायत. आणि हे सगळं चाललंय गणपतीच्या समोर. लोकमान्यांनी काय सार्वजनिक गणेशोत्सव याच्यासाठी चालू केला होता? कायद्याचे रक्षक आहात तुम्ही. आम्ही तुमच्याकडे येणार म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट केली. नाही तुम्ही याच्यावर कडक कारवाई करायला हवी. हो ठीक आहे. नाही अगदी कडक कारवाई करा यांच्यावर. हे बंद करा. हो बरं ठेवतो. हे गोष्टीचं पावित्र्यच उरलेलं नाहीये. नुसता धांगड धिंगाणा मनमानी चालली आहे. त्यांना ना भर चौकात फटकावले पाहिजेत चांगले. काय म्हणाले काय कमिशनर साहेब? पाहतो म्हणतो. पण हा असा धांगड धिंगाणा आणखी किती दिवस सहन करायचा आपण? जाऊ दे आता तुम्ही शांत बघू आधी. तुम्ही तक्रार केलीत ना मग झालं तर आपण आपलं कर्तव्य केलेलं आहे. आता ते बघून घेतील ना. आपल्याला उशीर होतोय इकडे. निघायचं का? हो दिनकर देवदत्त चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती चालले गावाला पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोर्या रे बाप्पा मोर्या रे. मोर्या रे बाप्पा मोर्या रे. यार प्लीज. अगं मला माहितीये उशीर झाला यायला पण आलो ना मी. काय काय जुगाड केला मलाच माहितीये. पोचलो ना. प्लीज ना राग सोड ना. ओके पण एका अटीवर. आपण आत्ताच्या आत्ता पळून जाऊया. म्हणजे रिस्क कशाला आहे ना. ही राईट वेळ. आपण आत्ताच निघून जाऊया. हो की नाही रे पंकज? करेक्ट आहे. काय करेक्ट. हे बघ आपलं आधी काय ठरलं होतं. पळून जाणं हा आपला सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे. बरोबर की नाही? मला उद्या अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. कळतंय का तुला? ते घेऊन मी डॅडीशी बोलायला येतो. रिसर मागणी घालतो आणि मग आपण लग्न करू ना. ठरलं होतं ना आपलं. डॅडी तर होच म्हणतील रे. डॅडी माझं मन कधी नाही दुखवणार. कूल सॉर्टेड. हे बघ त्यांनी होकार कळवला की आपण लगेच लग्न करून मोकळायचं. ओके हा मी सगळे अरेंजमेंट करून ठेवल्या. खरंच पंकज? हा मग. ओ माय गॉड. हे बघ आत्ताच धडधडायला लागलंय. अक्की हाऊ एक्साइटिंग ना. येस. आणि एकदा का आपलं लग्न झालं
की मी तुला सरळ घरी घेऊन जाईल. ते आधी विरोध करतील, पण मला माहिती आहे की ते नंतर तुला ऍक्सेप्ट करतील बरोबर. आणि मला याची खात्री की तू हळूहळू सगळ्यांची मनं बरोबर जिंकशील. तुझं जिंकलं तसंच ना? येस. ओके, सो ऑल सेट राईट? नो. का? तुझ्या डॅडींनी उद्या लग्नाला नकार दिला तर तर मग आपण पळून जाऊन लग्न करायचं कन्फर्म. तू पंकजच्या टच मध्ये राहा. सपोज डॅडींनी नकार दिला तर पंकजला मी कळवीन, तू त्याला जाऊन भेट, मी तुम्हाला दोघांना गाठीन आणि मग आपण जाऊन लग्न करायचं. ओके? ओके सेट. व्हॉटएव्हर. हे बघ, प्लॅन ए असो का प्लॅन बी, लग्न आपण उद्याच करायचंय. येस. लव यू अक्की. लव यू टू. अक्षय, ए अक्षय यार दार उघड. अरे दार उघड ना पटकन. अरे भाऊजी दार उघडा, बघा बाहेर कोण आलंय. कोण आले? भाऊजी. अक्षय काय रे, किती वेळ लावलास दार उघडायला? काय करत होतास? काय करत होतो म्हणजे माझ्या रूम मध्ये झोपलो होतो मी. तुम्ही काय करता इथे पण सकाळी सकाळी माझ्या रूम मध्ये? काय झालं? अजून काही झालेलं नाहीये, पण लवकरच होणार आहे. काय? लग्न. माहितीये मला. तुम्ही काय सांगायला इकडे आलात? हे सांगायची विशिष्ट पद्धत आहे आमच्याकडे आणि म्हणून तुला घेऊन जायला आलो. चल चल चल, आवर पटकन. चल अक्षय. नाही नाही, मला बोर करू नका. अरे उठ, आज तुझी हळद आहे. उठ. काय? आज हळद? उद्या तुझं लग्न आहे म्हणजे आज हळद असणारच ना. अरे यार, तुम्ही असं का करताय यार? भाऊजी काय 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 करताय? उठा लवकर. तुमची हळद झाली की ती उष्टी हात अमृताकडे घेऊन जायची आम्हाला. अरे चल. हॅलो. बघ पंकज पण आला तयारी करून, अगदी बॅग घेऊन. म्हणजे काय? मेरे दोस्त की शादी आहे. लग्न होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. अगदी बरोबर आहे, कारण लग्नानंतर त्याला जावंच लागणार आहे ना. वा वहिनी वा, क्या बात आहे. एक मिनिट, आपण मस्तपैकी सेल्फी काढूया. येस, क्या बात आहे. मस्त आयडिया, मस्त आयडिया. मस्त नाही रे. अरे लग्नानंतर 2-3 वर्षांनी अशा सेल्फीज बघायला खूप मजा येते. म्हणजे काय? रेडी? काय चाललंय? ये मस्त आलं. मस्त आलं. बघायचा तो. मस्त आलं ना? झालं ना, आता जा तुम्ही. चला. वाव, मस्त आलंय. भाऊजी बघा. बर पंकज, त्याला तयार करून आणण्याची जबाबदारी तुझी. ओके, चला चला, आपण दुसरी तयारी करू. चला चला. व्हॉट्सअप करतो. आता वेडा व्हायचा बाकी यार फक्त मी. अक्षय, अक्षय रिलॅक्स हो ना यार. अरे आपण काल सगळं प्लॅन केलंय ना. अरे यार, पण तू मला सांग पंके, आता हे जर असं हळद वगैरे कार्यक्रम काढून ठेवले तर मी घराच्या बाहेर कसा पडणार? कसं जाऊन मी अपॉइंटमेंट लेटर घेणार? आणि किराच्या वडिलांना कसं जाऊन भेटणार? अरे मग मी इथे कशाला आलोय? हे बघ, येताना मी सोबत बॅग पण घेऊन आलोय. कळतंय का तुला काही? अरे माझी असली ना की कोणाला संशय येणार नाही. तुझे काही कपडे त्या बॅगेत टाकू प्लॅन बी साठी. आणि हा तू एक काम कर, तू मला ऑथॉरिटी लेटर दे. उद्या अपॉइंटमेंट लेटर मी कलेक्ट करतो. तसा तू एक फोन कर. हा यार, हा गुड आयडिया, गुड आयडिया भावा. अक्षयला फोन लावायला हवा ना बाबा. आज तो अपॉइंटमेंट लेटर कलेक्ट करून किराच्या बाबांना जाऊन भेटणार आहे. अच्छा, सगळ्याच गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागेल. हा बोल अमृता. मी बाबा. बाबा? मी बोलतोय. हा हा काका बोला. हे बघ, आजचा दिवस तुझ्यासाठी आणि अमृतासाठी फार महत्वाचा आहे. हो आय नो काका. अरे तू आज अपॉइंटमेंट लेटर घ्यायला जातोयस ना? काय काय काय? मला सगळं माहिती आहे. आणि हे बघ, माझा तुम्हा दोघांना फुल सपोर्ट आहे. काय? हो
आय मीन थँक्यू काका. हो अरे म्हणूनच तर तुला फोन केला. हे बघ आज तुला या सगळ्या गोष्टींचा तुकडा पाडायचा आहे आणि आमच्या अमृताला मोकळं करायचं आहे. काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं नीट करेन. आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही सपोर्ट करतात अमृताला या ऐकून. बरं ऐक, आता लवकरात लवकर तुझ्या त्या मैत्रिणीच्या बाबांकडे जा. आता उशीर परवडणार नाही बाबा. आजचा हळदीचा कार्यक्रम संपण्यापूर्वी तुला हे सगळं करायचंय. काय आज माईंचा फोन आला होता. हॅलो, अरे ऐकतोस ना? हॅलो, हा ऐकतोस ना? हे बघ माईंचा फोन आला होता. तुमच्याकडची हळद झाल्यावर उष्टी हळद घेऊन त्या बायका आमच्याकडे येणार आहेत म्हणून. अरे बाबा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय ना तुझ्या? हे बघ जाणारा प्रत्येक क्षण आणि होणारा प्रत्येक विधी तुम्हाला नको असलेल्या लग्नाकडे घेऊन चाललाय. तेव्हा बाबा घाई कर आणि यातून बाहेर पड आणि आमच्या अमृतालाही मोकळं कर. हो काका. येस. बरं हे बघ मी तुझ्या फोनची वाट बघतोय. येस काका. ऑल द बेस्ट बेटा. ऑल द बेस्ट अक्षय, आम्ही तुझ्या फोनची वाट बघतोय. थँक्यू. बाय. सगळं ठीक करेल बघा अक्षय. अहो बाबा क्यारावर काय प्रेम आहे त्याचं. पण काय नाही पण काय तुझ्या मनात कोणतीही शंका नाही म्हणतेस ना? अक्षयवर शंका नाहीच आहे. तो क्याराच्या बाबांना भेटेल, सगळं सांगेल, तिला घेऊन पळूनही जाईल. पण अण्णा आणि माईंचा खूप जीव आहे त्याच्यावर. त्यांना जर हे कळलं ना खूप मोठा धक्का बसणार आहे. शिवाय त्यांच्या प्रतिष्ठेला तडा जाणार ते वेगळं. खरं आहे तुझं. पण बेटा तुझा खूप अभिमान वाटतो. बघ ना ज्या घराशी तुझा आता कधीही संबंध येणार नाही त्या लोकांबद्दल पण तुला किती काळजी वाटते का? अशीच राहा बाळा. आणि तुमचं काय काय बाबा? लग्न झालं नाही तर लोक आपल्यालाही बोलणार आहे. बदनामीची झळ आपल्याला सुद्धा लागणारच आहे. ए लागू दे का? अगं माझ्यासाठी तुझं सुख महत्वाचं आहे कळलं? चल चल कंटिन्यू. या 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 रेखा वहिनी, या मीनाताई या. अगं मृदुले बघ की कोण आलंय. आई हळद लावायला भाऊजींना चौरंगावर बसवायचं की पाटावर? अगं पाठ नको, नाहीतर हळद लावायला जास्त वाकावं लागेल की नाही. देतो चौरंग. अगं ए भाग्यश्री, चौरंग हातात धरून फिरवण्यासाठी नसतो, तो खाली ठेवण्यासाठी असतो. नाही नाही आई, ते ना मी चौरंगाचं तोंड कोणत्या दिशेने करायचं ते बघते. म्हणजे पूर्वेला नको नको नको. हे पूर्व पश्चिम आग्नेय नैऋत्य असं करत करत तू पार अगं दिशाही नशील तू, हो की नाही? तर आता हा चौरंग वा 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 चौरंग कुठे ठेवायचा आहे ते ठरलंच नाहीये तरी रांगोळी काढून मोकळ्या का? काय हो आता ठेवा तो चौरंग मग तिकडे. आणि लेकरा हे माझ्या बाळा, चौरंगाला तोंड आहे का? आहे का तोंड? नाही ना. तोंड कोणाला आहे? माणसाला आहे की नाही? तोंड माणसाला आहे ना. हो हो हे डोकं नाही हा शिणवायचं लेकरा. हा नाही तर मला होतं की नाही. हा हा अगं मृदुले, अगं ये की ग बाहेर. आरतीचं ताट आणणार होती. मग काय झालं? रेखा वहिनी, मीनाताई नमस्कार. काकू हळदीचं काय ग? माईंनी कुटून ठेवलीये ना. हो का? हो का? वा नक्की ना कुठून ठेवली माईंनी हळद? नसेल तर मग उद्धार आहे माझाच नेहमीप्रमाणे. आणि मुख्य म्हणजे ज्याला हळद लावायची आहे तो नवरदेव कुठे आहे? म्हणजे आहे ना घरात का? आहे का बाई? आई अगं येतोय.
सकाळी झोपेतून उठवलंय त्याला. आंघोळ करत असेल ना. आंघोळ? आता आंघोळ कशाला? हळदीनंतर आंघोळ करावीच लागेल ना, मग परत डबल डबल होईल. वा वा भाग्यश्री, बरोबर आहे ग, बरोबर आहे खरंच. पण हे जे तू आता तुझ्या या 2 सासवांसमोर बोललीस ना, ते माझ्या सासू समोर, माईंसमोर बोलू नकोस हा, नाहीतर कल्याण मस्त होईल. अमोराचमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमुरामाय तस्मै नमः रामानास्ति पराय. काय हो, एकदा म्हटलंच ना स्तोत्र, पुन्हा काय म्हणताय? सदा भाऊ, तुम्ही दुसऱ्यांदा म्हणतोय. तेच विचारते का? त्या मुलीचं खूळ अजून अक्षयच्या डोक्यातून जात नाहीये. मी त्याला किती समजावलं की. माहितीये मला, लक्ष आहे ना माझं. आता आज हळद झाली ना की त्यालाही कळेल हो की अमृताशीच आपलं लग्न होणार आहे. त्याला नुसतं कळून फायदा नाहीये, ते वळेल कसं हे जातीने पाहिलं पाहिजे आपण. अजूनही तो प्रसंग आठवला ना की रक्त खवळतं माझं. अहो म्हणून तर आपण घाई करतो ना सगळ्या गोष्टींची. आता फक्त हळद आणि लग्न उरले. तुम्ही डोकं शांत ठेवा आणि बीपी वाढलं की तुम्हालाच त्रास होतो की नाही. घ्या. या मुलांसाठीच रक्त आटवतो ना आपण, पण त्यांना त्याचा अर्थ समजत नाही. याचा मला त्रास होतो. काही काय बोलतेस ग? मी मृदुले, मी काय बोलले का? मी फक्त माझ्या आदर्श सासूचा आदर्श कित्ता गिरवते सुनेसाठी. कुठे चालला अक्षय? नवरदेव, अगं उठ ना, आण त्याला इकडे बसव. एवढी रांगोळी बिंगोळी केवढी तयारी. चला 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 चला. बस अगं पण नवरदेव. अरे वा, जीन्स बीन्स मध्ये वारे वा. आता नाही काही अगं आणि बिगं आम्ही ऐकणार. आता उद्या बाहेर पडायचं डायरेक्ट लग्नाच्या हॉल साठी बाहेर. नवरदेव आहात साहेब तुम्ही. अगं पण काकू मला आता काही तुझे लाड बीड काही होणार नाही. माई आल्या की तुझी हळद सुरू. तोपर्यंत बाहेर कुठे जायचा विचारही करू नकोस हा अक्षय. आणि तसाही तू माझ्या पहाऱ्यातनं कसा निसटशील रे, होय की नाही ग मृदुले? हा आलेच. नका तुम्ही काळजी करू, सगळं काही नीट होईल. माई, अगं हळद कुठून ठेवले मी? 25 जणाला आले होते वरती. अक्षयला म्हणा हळद लावून झाल्यावर टर्किश टॉवेलने अंग पुसू नकोस, त्याला डाग पडतात. पंचानीच पुस. माई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. तुला कशाबद्दल बोलायचंय आणि काय बोलायचंय हे माहिती आहे आम्हाला, पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. अण्णा, मला एकदा एक निर्णय घेतला की त्यावर चर्चा करायची रीत आपल्याकडे नाही. हे ठाऊक नाही का तुम्हाला? आणि सुनेनी सासऱ्यासमोर तोंड वर करून विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर बोलण्याची आपल्याकडे रीत नाही. हे सुद्धा सांगावं लागेल का? मृदुला, माई, अहो अक्षयच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो माझा कुणीच लागत नाही का ग? मला तसं नाहीये म्हणायचं, पण माई. हे बघ मृदुला, अगं अक्षय माझा नातू आहे, दुधावरची साय आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा मला तो जास्त प्रिय आहे. आम्ही जे काही करतोय ते त्याच्या भल्यासाठीच करतोय. तुम्ही काही म्हणा माई, पण आयुष्य त्याला काढायचंय तिच्या बरोबर. माझं म्हणणं एवढंच आहे की त्याला काय म्हणायचंय ते तरी तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. तिची घुसमट मला बघवत नाही. मी समजू शकते तुला, पण अगं आम्ही जे काही करतोय ते त्याच्याच भल्यासाठी करतोय, यावर निदान तू तरी विश्वास ठेव. पटकन यार, किती वेळ? एन्जॉय करायचं सोडून किरकिर काय करतोयस खडूस? आई, हळद आंब्याच्या पानांनीच लावायची आहे ना? नाही, मी ना ते सिरियल मध्ये पाहिलं होतं.
हळद अशी आंब्याच्या पानावर घ्यायची आणि अशी लावायची, हो की नाही? हो हो. अरे परमेश्वरा. हो का? पण काय ना भाग्यश्री, आपल्याकडे चालीरीतींची ना अख्खी युनिव्हर्सिटी आहे माई. हो हो की नाही? मग आपण सिरियल बघून कशाला काय फॉलो करायचं? आपण माईंना फॉलो करायला पाहिजे. आणि तसंही आपल्याला याला हळद लावायची आहे की नाही? मग आपल्याला 2 हात दिलेत देवाने. तुला दिले? हो दिलेत. अरे वा, दिले. तर आता ह्या 2 हातांनी अशी ती हळद घ्यायची आणि त्याला अशी फासायची. हा हा. हो हो. जर का समजा तो रागवला किंवा चिडला तर म्हणायचं बुरा न मानो हल्दी है. शाबास. कशी ग गुणाची ती माई. तुला माहितीये, तुला बघायच्या अगोदर देवदत्तासाठी खूप मुली सांगून आल्या होत्या, सुंदर, श्रीमंत. पण आम्ही तुलाच का पसंत केली ठाऊक आहे तुला? कारण तू समजूतदार आहेस, विचारी आहेस, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहेस, सगळ्या माणसांना आपल्या घराला जोडून ठेवणारी आहेस. म्हणून आम्ही तुला पसंत केलं आणि तू आमचा विश्वास सार्थही करून दाखवलास. माझी खात्री आहे यापुढे तू अशीच वागशील. विश्वास ठेव आमच्यावर. आम्ही जे काही करतोय ना ते सगळ्यांच्या हिताचंच करतोय. चल अक्षरा हळद लावूया. ये चल ये. बुरा न मानो हल्दी है. बघा फक्त तुम्हा दोघी काय लक्ष पाहिजे. आई खरंच नाही आलं. उगाच शेंगशे. हे काय, तुम्ही अजून उभ्याच आहात? कधी लावणार त्याला हळद तुम्ही? काय वसुधा? काय नाही हे म्हणजे सेनापती आल्याशिवाय काय करायचं ना सैन्याने. हो का? इतकी समज आणि शिस्त तुला कळायला लागली ना तर काय बघायलाच नको, हो की नाही वसुधा? अगं घाडग्यांचा झेंडा अटकेपार लागलाच म्हणून समज. बरं चला आता लवकर लवकर. हे काय अक्षय, पूर्व दिशा कुठे? इकडे तोंड कर बघू. चल चल कर. आणि अरे टी शर्ट घालून काय आलायस? चल बनियन घालून ये पटकन. बर छानसा कुर्ता तरी घालशील? भाग्यश्री जा बघू त्याचा एखादा छानसा कुर्ता घेऊन ये. हा हो माई. आणि येताना हळदही घेऊन ये, स्वयंपाकघरात ठेवले. हो माई. धर ग, ठेव तिकडे.